शैलेंद्रजी, सगळे मुद्दे चर्चेत आले तरी हा एक मुद्दा सतत पुढे येतोच आहे सगळ्यांकडून की फसवाफसवी मोठ्या प्रमाणात झालेली. ज्या पद्धतीने मतं चोरी झाली हा मुद्दा उपस्थित केला गेला, तो मुद्दा म्हणजे मूलभूत काँग्रेसनं सुविधा नाहीयेत आणि- विरोधकांचं असं म्हणणं आहे. आणि अगदी इलेक्शनच्या तोंडावर ही महिला जसं स्वयंरोजगाराची दीपाजीने योजना जाहीर मुद्दा केली. उपस्थित केला की प्रोडक्ट म्हणून महिलांना कायम पाहिलं जाते. नाही म्हणजे प्रॉडक्ट म्हणून पाहिलं जातं हे काय मला तितकंसं मान्य नाही. त्याचं कारण असं, हां, लाभार्थी म्हणून पाहिलं जात असलं तरी सुद्धा जर एकूण समाजाच्या 50% महिला असतील तर त्यांना तो जो बेनिफिट आहे 10,000 रुपयाचा तो उद्योजकतेसाठी आहे. आणि त्यातल्या ज्या चांगला उद्योग व्यवसाय करतील त्यांना पुढे 2 लाख मिळणार आहेत. तर उद्योजक घडवणं हे एका रात्रीत होत नाही. पण महिला हा निग्लेक्टेड लॉट आहे का, तो मुळातच बिहार हे बिमारू राज्यातलं सगळ्यात अग्रस्थानी असलेलं राज्य होतं. म्हणजे बिमारू म्हणजे काय, आजारी राज्य. आजारी राज्यांमध्ये विकासाच्या सगळ्या मागासलेलं राज्य पॅरामीटर मागासलेलं राज्य आहे. आता त्या राज्यामध्ये 50% जो लोकसंख्येचा हिस्सा आहे त्या महिला आहेत. त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यायला जर समजा एखाद्या सरकारने ठरवलं की उद्योजकतेसाठी काही प्रोत्साहन देऊया आणि तो प्रोत्साहन निधी म्हणून दिला तर त्यात काही फार वावगं असं वाटत नाही. मी लाडकी बहीणच्या बाबतीत सुद्धा म्हणतो, ब्रॉडली स्पीकिंग किंवा एक मोठ्या प्रमाणावर जर भूमिका म्हणून म्हटलं तर 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे चूकच आहे, तो भ्रष्टाचारच आहे. कारण त्या लोकांना आळशी बनवणं आहे. लाडकी बहीण देणं हे चूकच आहे. पण त्यांच्या दृष्टीने विचार केला राज्यकर्त्यांच्या की आम्ही 50% ज्या लोकसंख्येमध्ये महिला आहेत त्यांच्या अंगात काही गुण आहेत का हे तपासण्यासाठी समजा 10,000 रुपये दिले. त्यातनं काही महिलांनी चांगला उद्योगधंदा सुरू केला, त्या कदाचित उद्योगाकडून पुढे येऊही शकतील, माहीत नाही आपल्याला. त्यामुळे सरकार म्हणून एखाद्या राज्यामध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या लोकनियुक्त सरकारला असतं. जसं लाडकी बहीणमध्ये पैसे देताना महाराष्ट्राचं बजेट करताना ती जी कसरत आहे ती डेट टू GDP रेशोमध्ये राज्याची अर्थव्यवस्था ठेवणं. बिहारची परिस्थिती नाजूक आहे, आंध्र प्रदेशची नाजूक आहे. त्या दोन्ही राज्यांना केंद्राच्या कुबड्यांवरच आधारित राहावं लागणार आहे काही काळ. महाराष्ट्राची ती परिस्थिती नाही. केरळसारखं राज्य आपण खूप शिक्षणाच्या बाबतीत साक्षर आणि 100% एकच वाक्य सांगतो, केरळमध्ये पगार द्यायला पैसे नव्हते सरकारकडे अशी स्थिती उद्भवली होती एका काळी. तर तसं अजून महाराष्ट्रात नाही. तर त्या लिमिटमध्ये काही केलं तर ते सगळं स्वागतार्ह आहे असं मला वाटतं.